म्हणून ज्या संघाची ओळख सांगता येईल असं जेडीएम बेलवली इथे घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। आई बेलमातेच्या कृपा आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथे ही भव्य स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते। याच दरम्यान आदरणीय पंकजदादा गोजे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। 7वं पर्व आहे या रजनी स्पर्धेचं आणि पंकजदादा मागच्या स्पर्धेमध्ये 6 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, याही स्पर्धेमध्ये 6 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आदरणीय संजयजी जगे भिंगार यांना विनंती करतो आपण यायचं क्रिकेट मंचावर। मी जग्गाबाई येथे उपस्थित आहेत सांगडेचं, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीचा। तर थँक्यू सो मच परशुराम पाटील सर, थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। द्वितीय फेरीनं पहिली मॅच एका साईडला संघ पाहायला मिळेल, जय हनुमान नावड्यानं त्याला फाईट करतोय जय हनुमान नितलस, या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच खरं तर पाहतोय। टॉस जिंकला सर्वप्रथम नितलस टीमला गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय, तो मात्र नावडे टीमला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साहिल खानावकरांना महेश मात्रे सलामीची जोडी। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश मात्रे, पहिलाच बॉल गोलंदाज तयार। पहिला बॉल थोडासा ऑफ साइडला हा बॉल डिलिव्हर केला आणि पहिला बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बिसावला। पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं। साहिल खानावकर साठी खुश खबर आहे, जर 50 धावांची खेळी साकारली तर तब्बल 10,000 रुपये रोहनदादा लबडे यांच्या माध्यमातून देण्यात येतील। साहिल खानावकर साठी खुश खबर। सेकंड बॉल गोलंदाज तयार, आडव्या बाटे खेळण्याचा प्रयत्न, ओ लावडा फील LBW चा शिकारा, पहिला धक्का। बॅटिंग करत असताना जय हनुमान नावडे टीमला फलंदाज साहिल खानावकर, बाक टू द पवेलियन। पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आत पूर्ण झाली पाहिजे, त्याची नोंद गोलंदाजी करणाऱ्या संघाने घ्यायची आहे। अविनाशचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून दिलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांकरता षटकार। गोलंदाज अविनाश मात्रे पहिल्या मॅच मध्ये फार सुंदर गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं। लेफ्ट आर्म द विकेट ना, ओ स्लाइस झाला, एज लागले, थिक एज गलीमध्ये बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तोपर्यंत मात्र क्विक सिंगल। चोरट्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट करण्यात आले। टीमची टोटल 1 ने पुढे जाईल, स्कोर मूव्स टू 7 नाव। दोनही विनर्स टीम आहेत। पहिल्या लढतीमध्ये आपण दोन्ही संघांना जिंकताना पाहिले, एका बाजूला नितळस संघानं अजिवलीला पराभूत केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जर्मन नावडे संघानं गणेशपुरीला मात्र या स्पर्धेबाहेर काढले। दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत आहे। अविनाश मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, समोर महेश मात्रे। साहिल खानावकर झटपट बाद झाला होता
लाईक बिफोर द विकेटचा शिकार ठरला होता. कोणतेही योगदान या मॅच मध्ये साहिल खानोकरनं दिलेलं नाहीये. परंतु पाहूया महेश म्हात्रे सध्याच्या घडीची रन मशीन नावडेची. यावेळेस मात्र स्वीप केल्या बॉलला पाठवलंय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार 4. टीमची टोटल 11 वर 11 ऑन अ बोर्ड. चांगला स्वीप शॉट पाहायला मिळाला महेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. हलकीशी अपील पाहायला मिळाली. अपील सपशे नाकारण्यात आले. डॉट बॉल येत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 धावा. घेऊन पहिल्या मॅच मध्ये पहिलं षटक टाकलं होतं सोन्यानं. थोडस चेंज बॉलिंग मध्ये बदलाव पाहायला मिळालाय. जन्मान नितळ जन्मान नावडे. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय कबसला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक पोहोचला परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू निघालाय सरळ कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. थोडासा अंदाज चुकला आपण म्हणूया कव्हर्स फिल्डरचा. त्या ठिकाणी 4 मिळाल्या. सोन्याचा हा बॉल अडबा पॅटन ऑन साइडला घेऊन काढला मिड विकेटला. सिंगल रन सहज रीतीनं त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 ओव्हरचे सामने. यानंतर तुम्हाला पहिल्या फेरीमधील तिसरी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला असेल टीम देवत त्यांच्या विरोधामध्ये भाताड. दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. सोन्या पावशे राईट आर्म ओव्हर द विकेटनं. महेश म्हात्रे थोडंसं ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन स्वीप शॉट. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला चेंडू. पंच सुनील तांडेल सर इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 ऑन अ बोर्ड. 17 धावा धाव फलकावर. पहिलीच रात्र आपण पाहतोय जेडीएम ट्रॉफी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य चषक. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंही प्रभावी नाहीये आणि बॉल्स लॉंग ऑन फिल्डर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय. महेश म्हात्रे यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. सूरज खानावकर मागच्या मॅच मध्ये काही करू शकला नव्हता. आय थिंक 0 वर आउट झाला होता. ड्राईव्ह केला. यावेळेस पाहतो ऑन ड्राईव्हचा फटका. मिड विकेट कडे ट्रॅव्हल होत असताना सिंगल मिळेल. खातं उघडेल सूरज खानावकर 1 या धावेनं. टीमची टोटल हळूहळू पुढे सरकत असताना 18 ऑन बोर्ड. 18 धावा धाव फलकावर.
दुसऱ्या फेरीमधील ही पहिली लढत आहे. यानंतर पहिल्या फेरीमधील तिसरा सामना तुमच्या समोर येईल. देवत विरुद्ध भाताण तिसरा सामना असेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 11 धावा दिल्या होत्या गावदेवी अजिवली संघाच्या विरोधामध्ये सोन्या पावशेनं 1 विकेट. चेंज ऑफ पेस होता, थोडीशी गती कमी केली होती, धीम्या गतीने टाकलेला बॉल स्लोअर वन होता. इकडे मात्र ऑन साइडला मिड विकेटला हा थ्रो वेगवान आहे आणि परफेक्ट थ्रो होता विकेट किपर एंडकडे. रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरा फलंदाज गमावेल चर्मान नावडे संघ. आल्या होत्या पहिल्या बॉलवर सुद्धा सोन्याचा चौकार आला होता, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर चांगले कमबॅक केले सोन्या पावशेनं. याच दरम्यान आदरणीय अजित दादा लबडे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. दुर्वेश आलाय. ओ यावेळेस मात्र रिशा सायानं फ्लिक केले बॉलला, स्कोअर लेगला सोपा झेल, फलंदाज परतेल. आणखीन एक धक्का लागलाय. दुर्वेश जसा आला तसाच मैदानाच्या बाहेर जाईल. दोन्ही मॅच मध्ये 0 आउट. दोन षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 4 गडी बाद 19 धावा. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा दिल्या सोन्या पावशेनं आणि या जवळजवळ या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाजांनी बाद केले. सर्वाधिक झेल मोस्ट कॅचेस जीडीएम ट्रॉफी मध्ये आतापर्यंत गणेशपुरीच्या सिद्धेश कोळीने घेतल्या होत्या 2, परंतु त्यांचा संघ बाद झालाय. त्याच्या खालोखाल आपण पाहिलं तर कुणाल पावशेचं नाव आहे आणि तोच आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिलाच झेल जो टिपला होता ना पॉइंटला समोर झेपावत. अनदर विकेट डाऊन. सूरज मावळलाय पुन्हा एकदा निराशा पाहायला मिळतोय जर्मन नावडे संघाकडून खेळत असताना. 5वा धक्का लागलाय. निम्मा संघ गारज झाला 19 या धावसंख्येवर. परफेक्ट लाईन होती कुणालची. आपण पाहिलं तर आउटसाइड टॉप स्टंप बरोबर वाईड लाईनला धरून हा चेंडू टाकला होता. फलंदाजाला खेळण्यास भाग पाडलं, फटका खेळण्यास प्रवृत्त केलं होतं आणि आउटसाइड एज. चांगली लाईन. नवीन बॅटर नावडे संघाचा मैदानाच्या आतमध्ये येत असताना संदेश भोपी माजी सरपंच सदस्य चषक बेलोली 2025 दिमागदार पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. हे दुसरं पर्व आहे, 7वं पर्व आहे. ओ चॉप करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र फुल लेंथ हाताळला गेला. कोणाल काय बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला. सुपर बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल. पहिलाच बॉलवर विकेट आणि त्यानंतर मात्र भन्नाट आयडिया आज लढवले. थोडासा शट ऑफ गुड लेंथ होता, वेगवान सुद्धा होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फुल शॉट, परंतु आणखीन एक डॉट बॉल.
निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुपर बॉलिंग फ्रॉम कुणाल पावशे. पहा चेंडूकडे चेस केला, इकडे मात्र बरोबर आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळवतोय उजव्या त्याच्या फलंदाजाला. थोडेसे ऑफ कॉर्नर्स होऊन जातात. व्हरायटी बॉलर जेव्हा गोलंदाजी करतोय पण तो डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला थोडंसं लेग ब्रेक्स होतात, लेग कटर्स होतात. यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, थोडासा आगळा वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता खरा संदेश. पाहूया पुन्हा एकदा रिप्लेस मधून सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्कूपचा प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये सुद्धा यश आलेलं नाहीये. स्टंप लाईन्सला जाऊन पाठीमागे जाऊन फटका बनवण्याचा प्रयत्न संदेश बोपीचा हाणून पाडलाय. सलग 4 डॉट बॉल टाकलेत कुणाल पावशेनं. पहिल्या मॅच मध्ये 19 धावा खाल्ल्या होत्या या गोलंदाजानं आणि हे कमबॅक असतो मित्रांनो. एज पाठीमागे थांबवलाय. 5वा डॉट बॉल. सुपर बॉलिंग फ्रॉम कुणाल. मागच्या मॅच मधला परफॉर्मन्स विसरून खरं तर कामाला लागला. अजुलीच्या विरोधामध्ये पहिला सामना खेळला होता. 19 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि तरी सुद्धा बिदरबडीने षटक त्याला देण्यात आलं. आणि कमबॅक कसं असावं तर या पद्धतीचं, आणि ते दाखवलंय. कुणाल पावशेनं सलग 5 डॉट बॉल. मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये नितळसचा गोलंदाज कुणाल पावशे. आणखीन एक डॉट बॉल, पण तिकडे मात्र पाहूया रन्स तर मिळतात परंतु पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू. दुसरा धावेचा कॉल आणि इट्स अ बाईज रन आणि डेफिनेटली इट्स अ मेडन ओव्हर. कारण 22च्या रन्स मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जात नाहीयेत. 8 सॉफ्ट साल्यूट आहे. निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम जेरीएम ट्रॉफी मध्ये कुणाल पावशे नितळसच्या गोलंदाजाने केलाय. सुपर बॉलिंग फ्रॉम कुणाल पावशे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा लागल्यात त्या नावडे संघाच्या 21 धावा. यांचं इथं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो यायचं. आपण या क्रिकेट मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चौथं आणि अंतिम षटक असेल. रवी काटे येत आहेत गोलंदाजीसाठी. लढावं लागेल. चांगला बॉल खोलात टाकला होता, खोदून काढलाय त्याला. स्क्वेअर लेगला सिंगल मिळेल. एकच जाव मोठ्या फटक्यासाठी मात्र प्रतीक्षा केली जाते. सुरुवात जरूर चांगली झाली होती. पहिल्या 8 बॉल मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 16-17 धावा आल्या होत्या या टीमसाठी, परंतु त्यानंतर मात्र सन्नाटा पाहायला मिळाला. नावडे संघाच्या स्क्वॉड मध्ये थोडंसं चिंताग्रस्त वातावरण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते, कारण हे कमबॅक केलं. पहिल्यांदा सोन्या पावशे, त्यानंतर कुणाल पावशेचं मेडन ओव्हर, आणि 4 ओव्हर्स मध्ये खरं तर एखादं निर्धाव षटक जीव घेणं ठरू शकतं एखाद्या संघासाठी. चांगला ड्राईव्ह आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका वाईड स्ट्रॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक जाव धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न केले जातात, निदान एखादा मोठा स्ट्रोक. धावसंख्या ॲटलिस्ट 32-34च्या आसपास नेण्याचा प्रयत्न, परंतु तसं काही घडताना दिसत नाहीये. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 5 गडी बाद 23 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. रवी काटे यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे. आडवा पॅटर्न साइडला ताणून मारलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेशचा धमाका. बॉल 6 धावांकरता षटकार. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट. रवी काटे यांच्यावर हल्ला भिरकावून दिलाय. वैरी पॅरलल स्ट्रोक. बॉल जाईल पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार जर्मन नावडे टीम साठी येतोय. आणखीन एक चौकार.
पुढचा सामना, तिसरा सामना आजच्या रजनीतला, देवद वर्सेस भातान. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओट दीपक सर. शेवटच्या चेंडूमध्ये 2 धावा आल्या आणि सुस्थितीमध्ये मी तर म्हणेन पोहोचवलाय ते प्रथमेश फटकेबाजीनं. 6व्या क्रमांकावर आलेला प्रथमेश खानावकरनं मात्र संघाला संकटामधून बाहेर काढलंय. पॉवर पॅक संघाला संकटामधून बाहेर काढलंय. पॉवर पॅक धमाका आणि त्याचमुळे पहिल्या इनिंग मध्ये धाव फलकावर धावा 41 त्याचमुळे पहिल्या इनिंग मध्ये धाव फलकावर धावा 41 लागल्यात. 42 धावांचं लक्ष आहे. चॅलेंजिंग टोटल सध्याच्या घडीला उभी केली जाते ती जर्मन नावडे टीम कडून. शेवटच्या ओव्हरमध्ये रवी काटे यांच्या थोडस बहागडे षटक पाहायला मिळालं. 2 षटकार 1 चौकार 20 धावा तब्बल आल्या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि तेच आता मात्र फायद्याचं ठरतंय ते ऑब्व्हियसली इकडे मात्र नावडे टीम साठी. जग्गाभाईंचा सन्मान करणार आहोत. जग्गाभाई सांगडे यांचा सन्मान करणार आहोत. मागील काही वर्षापासून क्रिकेट जगतामध्ये हे नाव खूप मोठं आहे. जग्गाभाई सांगडे. सांगडेमध्ये मोठ्या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. जग्गाभाईंचा सन्मान केला जातोय. भातान संघ, चला भातान संघाचा कर्णधार इथे नमूदार होतोय. देवद बनाम भातान अशा संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाते. अजितभाईंना विनंती करतोय टॉस करून घ्यायचंय. माझ्या 4 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीचा तिसरा सामना. 2 मजबूत संघ आपल्याला आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. तर जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. 24 बॉल मध्ये 42 धावा करायच्या. टॉस केला जातो त्या ठिकाणी आणि जशी होईल दुसऱ्या इनिंगला सुरुवात. ऐकूया पुन्हा एकदा शिरवली गावचा आवाज आमचे समालोचक मित्र मंगेशजी पाटील यांचा. थँक्यू. मंगेशजी पाटील यांच्याकडं. तर मॅचला सुरुवात होत्या. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रवास 24 बॉल मध्ये करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेजस म्हात्रे आणि सोन्या पावशे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता खरं तर मागील मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली तोच नावडे टीमचा एक स्टार गोलंदाज साहिल कानवकर. ड्राईव्ह केला. ऑनसाईडला क्षेत्ररक्षक आहेत आणि ते देखील हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. पहिला P1 षटक घ्या. साहिल कानवकर म्हटलं तर एक गुणवंत खेळाडू आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड सत्रामध्ये सध्या नावडे टीमला द्यावं लागेल. तोच देण्याचा प्रयत्न सध्या साहिल करतोय. वेगवान बॉल होता. थर्ड मॅनच्या दिशेनं हा फटका एक्झिक्यूट केलाय. अडवण्याचा प्रयत्न 100% देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. ₹5,000 पारितोषिक रोहनजी लबडे यांच्याकडून. वेगवान बॉल हलक्या हाताने पोच केलाय. सन्मान दिला चेंडूला. सिंगल. एकेरी दाब्याला प्राधान्य. एकेरी दाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 6 या आकड्यावरती. P1चा षटक घ्या. पॉवर सर्कल षटक घ्या. आणि पहिला षटक म्हटलं तर सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागते आणि तेच सध्या करत असताना साहिल कानवकर. फाईन रिझम मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळतात. सोन्या पावशेच्या बॅटमधून चौकार.
शेवटच्या बॉलसाठी खुशखबर आली आहे. जर विकेट घेतली शेवटच्या बॉलवर तर तब्बल 2000 रुपये रोहनजी लबडे यांच्याकडून. पास सोन्यासाठी का तर प्राधान्य पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नितला संघ बिनबाद 11 या आकड्यावरती. षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. लक्ष पाहिलं तर 42 धाब्यांचा लक्ष पार करायचा. पहिल्या 6 बॉलमध्ये 11 आता येणाऱ्या 18 बॉल आणि गरज 31 धाब्यांची. 18 बॉल 31 समीकरण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सोन्या पावसानं तेजस मात्रे विकेटसाठी जाळं रचण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये करतोय नावडे टीम. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. वरद कानावकर हा दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅच मध्ये जानमान नावडे टीमने केलाय. आडवा बॅट न केल्याचा धाडसी निर्णय होता. तेवढी चांगली लेंथ लाईन अशी गोलंदाजी सध्या वरद कानावकरची पाहायला मिळतं. पहिला बॉल डॉट आलाय. पाच सरळ बॅटनं दाबा जमा करावे लागतील. 42 धाब्यांचा लक्ष सध्या पार करायचा आणि तो पार करत असताना चांगली गोलंदाजी साकारतो मॅच मध्ये वरद कानावकर. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. सेकंड षटकामध्ये गोलंदाज वरद बॉलिंग ट्रॅक वरती. ओ काय पटकाय, अगदी दिशा दिली. फाटर सीटचा वापर केला ना चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेनं 4 धाब्यासाठी चौकार. याच दरम्यान जेडीएम संघाला एक उत्कृष्ट गोलंदाज देणारे दिलीपजी निकम यांचे इथे आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय. 2 धाबा कंप्लीट तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. 3 धाबा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन. चांगलं तालमेल या दोन्ही फलंदाजांचं पाहायला मिळतं आणि 3 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाबा संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. बॅट कट की लेग बाय संपास. यस बॅट कट. याच दरम्यान पंकज दादा पाटील यांचे इथं आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो यायचं आहे. आपण या क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. पंकज दादा पाटील बेलवली. 18 धाबा धाव पुस्तकावरती येणारे 15 बॉल 24 धाब्यांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय नितलस टीम साठी तेजस मात्रे आणि फलंदाज सोन्या पावशे. गोलंदाज पुन्हा एकदा वरद कानावकर तयार. फुल टॉस बॉल टॅपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेट न फटका. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धाब्याला सध्या प्राधान्य देत असताना आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रवी काटे. 4 फलंदाजांना मागील मॅच मध्ये अगदी चांगला खेळ साकारला आणि तोच सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रवी काटे. पहिला धक्का लागला. वरद कानावकर अगदी चांगली गोलंदाजी सध्या साकारतोय. 5 मध्ये 8 खर्च केला. थोडासा बॅकअप दिला खरं तर या षटकामध्ये नावडे टीमला. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये 5 मध्ये 8 एक धक्का. हा कारनामा सध्या या ओव्हरमध्ये गोलंदाज वरद कानावकरने केला. शेवटचा अंतिम बॉल समोर रवी काटे हा फलंदाज. शेवटचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वरद समोर रवी काटे. प्रहार केलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे चित्ते पकडला. चेल संपला. फलंदाज रवी काटेचा केला. दुसरा धक्का लागला. बॅटिंग करत असताना जय हनुमान नितलस टीमला पाक टू पाक. हा दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर.
येणारे 12 बॉल 23 धाब्यांची गरज. तेजस मातेला आता शेवटपर्यंत केले करावा लागेल, कारण की सोन्या पावसानं रवी काटे हे दोन फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यानंतर थोडासा प्रेशर सध्या नितल संघावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल पावशे चौथ्या क्रमांकासाठी इन झालाय. तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती संदेश बोपी हा गोलंदाज. चला गाडीची लाईट आपण बंद करा. तर 12 बॉल आणि 23 धाब्यांची गरज. गोलंदाज संदेश बोपे समोर तेजस मात्रे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. ओ चेंडू हवेमध्ये विकेटची संधी डाऊन द फील्ड पकडला चेल. सलगचा हा तिसरा विकेट मैदानातून बाहेर. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना सध्या नितलस टीमला तेजस मात्रे हा फलंदाज मैदानातून बाहेर. याच दरम्यान आदरणीय संदीप दादा वाघमारे सरपंच देबत यांचं इथं आगमन होत आहे. आदरणीय बेटी पाटील साहेब बिचुंबे ग्रामपंचायत सदस्य यांचं आगमन होत आहे. संजय दादा पाटील भिंगार उद्योजक यांचं आगमन झालंय. आदरणीय भरतदादा टोपले शेवकर यांचं आगमन होत आहे. दीपक भाई वाघमारे उद्योजक देबत यांचं आगमन झालंय. योगेश दादा टोकल उद्योजक देबत या सर्व मान्यवरांचं मनापासून या क्रिकेट मंचावर या भव्य स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला बॉलवरती विकेट संपादन केले गोलंदाज संदेश बोपीनं, जिथे तिसरा धक्का बॅटिंग करत असताना नितलस टीमला विनेश पावशेनं फलंदाज कुणाल पावशे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 11 मध्ये अजूनही 23 धाब्यांची गरज. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा संदेश बोपी. अलाउन द कार्पेटना फटका एक्झिक्यूट केलाय. सिंगल कंपेअर दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय. थोडस फंबलिंग थोडस लेझी क्रिकेट त्याचा फायदा सध्या नितलस टीमला. या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचला 21. 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना सध्या नितलस टीम. यस गोलंदाजावरती थोडस आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवरती पहानवृत्ती करतील. येणारे 10 बॉल आणि 21 धाब्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका जो आशेची किरण विजयासाठी निर्माण करेल नितलस टीमसाठी. मात्र कोणता फलंदाज टीमची आता जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेईल. गोलंदाज तयार संदेश बोपे. प्रहार केलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. ॲपॉट देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला. आणि जोपर्यंत उचलतील फेकतील अगदी स्टँडर्ड क्रिकेट आपला क्षेत्ररक्षक महेश मात्रेचा पाहायला मिळाला. अगदी चांगला क्षेत्ररक्षक. किमान मी म्हणेन 4 धाबा तरी वाचवल्यात. 2 धाब्यांना संघ जाऊन पोहोचलाय. तर मात्र 23 आकड्यावरती येणारे 9 बॉल 19 धाब्यांची गरज. 9 बॉल 19 समीकरण. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा. वाईट अतिरिक्त धावी जोडली जाईल. अतिरिक्त धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचलाय 24. 24 आकड्यावरती समीकरण पाहिलं तर येणारे 9 बॉल 18. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा हा सध्या समीकरण मैदानाच्या आतमध्ये नितलस टीम समोर. गोलंदाज या पुन्हा एकदा संदेश बोपे. फंबलिंग चुकीला माफी नाही. लॉंग लेगला बॉल निघून चाललाय. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. संघ 28 आकड्यावरती पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धाब्याला प्राधान्य. प्रत्येक धाव महत्वाच्या अंती जोडण्याचा प्रयत्न सध्या नितलस टीम करतोय. 2 धाब्याला संघ 30 आकड्यावरती येणारे 7 बॉल 12 धाब्यांची गरज. दोन्ही संघ अगदी चांगला संघर्ष मॅच मध्ये करत असताना एका साईडला संघ नावडे आणि त्याला फाईट देतोय मैदानाच्या आतमध्ये नितलस. 7 बॉल 12 हा फटका. ऑफ साईडला पुन्हा एकदा त्या दिशेनं सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी नकार दिलाय.
एकच धाबेनं समाधान. एकेरी धाबेनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ 31 या आकड्यावरती येणारे 6 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. अखेरीस संघ 31 या आकड्यावरती येणारे 6 बॉल आणि 11 धावांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 11 धाबा डिफेन्स करून देईल तो मात्र नावडे टीमसाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. खरं तर उमेश खानावकर एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. येणारे 6 बॉल 11 धाबांची गरज. सामना अजूनही दोन्ही साईडनं तुम्हाला बॅलन्स पाहायला मिळेल. मात्र सामन्यामध्ये कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. समोर फलंदाज पाहिलं तर विनेश पावशे ज्या फलंदाजांना अगदी डाबेला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती 5 मध्ये 11 धाब्यांची सध्या इनिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये साकारली. येणारे 6 बॉल मध्ये आता गरज 11 धाब्यांची. गोलंदाज उमेश खानावकर चला थोडा पास केला लक्ष द्या. एक अनुभवी खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती उमेश खानावकर. पहिला बॉल फुलटॉस. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. जर कदाचित तिथून बॉल डीपला गेला असता तर 4 धाबा देखील पाहायला मिळाला असतं. मात्र तसं घडलं नाही. या बॉलवरती सिंगल आली. एके धाबेनं संघ जाऊन पोहोचला. 32 या आकड्यावरती आता 5 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. 5 बॉल 10. एखादा मोठा फटका हवा आहे. बॅटिंग करत असताना सध्या नितलस टीमला स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती कुणाल पावशे हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तोच फलंदाज अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर गोलंदाजी चांगली गोलंदाजी साकारतो. आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करतो उमेश खानावकर. 2 मध्ये एकच खर्च केले जिथे 6 मध्ये 11ची गरज होती. आता समीकरण पाहिलं तर येणारे 4 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. प्रहार करावा लागेल. प्रहार करावा लागेल. आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या उमेश खानावकरची पाहायला मिळतं. सलगचा दुसरा बॉल निर्धाव केलेला फलंदाज कुणाल पावशे. चेंडूचं लाईन मिनिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. समीकरण बदललंय. येणारे 3 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम त्याच्यामुळे येणाऱ्या 3 बॉल मध्ये 10 धाबा बनावे लागतील. समोर कुणाल पावशे. पुन्हा एकदा पाहावे लागेल. यस फलंदाज बाद. हा धक्का लागलाय. खरं तर 4था बॅटिंग करत असताना नितलस टीमला जोर का झटका हाय जोर. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. सिंगल डबल खुश असेल. गोलंदाजी करत असता सध्या नावडे संघ. आता समीकरण पाहिलं तर शेवटचा अंतिम 1 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. लक फॅक्टर हवाय बॅटिंग करत असताना सध्या नितलस टीमला. चला बातन टीम तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतोय. जो काय निर्णय असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये हा सामना संपल्यानंतर दाखल व्हा. शेवटचा 1 बॉल 8 गोलंदाज तयार.
अंतिम बॉल सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. जय हनुमान नावडे. हार्ड लक. खरं तर जय हनुमान नितलस